पनीर आणि चीज अॅनालॉग या दोन्ही पदार्थांचा मेन्यू कार्डवरती वेगवेगळा उल्लेख करणं बंधनकारक करण्यात आलंय। सध्या सर्रासपणे पनीर म्हणून चीज अॅनालॉगची विक्री होते। ही फसवणूक थांबवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती एफडीए आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 1 मे पासून सगळ्या हॉटेल्समधील मेन्यू कार्डवरती पनीरचा उल्लेख आणि त्यासोबतच ॲनालॉग चीजचा उल्लेख हे दोन्ही उल्लेख वेगवेगळे असणं बंधनकारक आहे। कारण या दोनमध्ये बराच फरक आहे आणि यामुळे आता जर असा उल्लेख केला नाही तर महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अशा आस्थापनांवरती कारवाई केली जाणार आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत श्रीधर डुबे पाटील, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, पहिली गोष्ट तर विधान भवनामध्ये देखील हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं। अगदी सोप्या भाषेत काय फरक आहे ॲनालॉग चीज आणि आपल्या पनीरमध्ये? मूलतः चीज, ॲनालॉग आणि पनीर हे दोन्ही अन्न घटक आहेत। पनीर हे दुधापासून बनवलं जातं, 100% दुधापासून। तसंच चीज ॲनालॉग हे वनस्पती तेलापासून, स्टार्चपासून आणि त्यात काही ॲडिटिव्स टाकले जातात त्याच्यापासून बनवलं जातं। म्हणजे थोडक्यात पनीरमध्ये मिल्क फॅट असते आणि चीज ॲनालॉगमध्ये ऑइल फॅट असते की जी शरीराला चांगली नसते। पनीर हे डेअरी प्रॉडक्ट आहे पूर्णतः आणि चीज ॲनालॉग हा नॉन डेअरी प्रॉडक्ट, म्हणजे त्या दुधाचा काही अंश नसला तरी त्यापासून आपल्याला पनीर बनवता येतं। चीज ॲनालॉग बनवतो। पनीर हा पोषण तत्व असलेला, म्हणजे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, B12 वगैरे, फॅट, चांगल्या प्रकारे शरीराला पोषण देणारा घटक आहे। तर चीज ॲनालॉग हा ट्रान्स फॅट असलेला आणि कमी पोषण मूल्य, कमी न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा पदार्थ आहे। पनीर हे दुधापासून बनवलं जातं। त्या पनीरची कॉस्ट जास्त आहे, साधारणतः एकाच 5 लिटर जर चांगलं म्हशीचं दूध असेल 7-0चं, त्यापासून 1 किलो पनीर बनतं आणि मग त्यात थोडं सायट्रिक ॲसिड किंवा योगर्ट टाकल्यानंतर बॉईल केल्यानंतर पनीर बनवलं जातं। म्हणजे साधारणतः त्याची किंमत कमी कमी 400 ते 500 रुपये किलो पाहिजे तर ते पनीर आहे। चीज ॲनालॉग ह्या ॲनिमल फॅट्स, स्टार्च, ॲडिटिव्ह टाकून म्हणजे 100-150 रुपयात 1 किलो होतं। हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर चीज ॲनालॉग खाल्लं पनीर म्हणून, तुम्ही गेले फॅमिली सहित गेले आणि खूप आनंदाचा सण, वाढदिवस आहे काही साजरा किंवा ॲनिव्हर्सरी आहे साजरा करण्यासाठी गेले आणि तुम्ही म्हटले की एक पनीर टिक्का द्या, पनीर मसाला द्या, कढी पनीर द्या आणि तुम्हाला जर चीज ॲनालॉग सर्व झाला तर हे तुमच्या लक्षात येत नाही, फसवणूक होत आहे आणि असं जर आपली ही मोहीम घेतली नाही तर फसवणूक होत राहील। म्हणून महाराष्ट्र शासनाने आमचे माननीय मंत्री नरहरी झिरवळ साहेब, आमचे सचिव धीरज कुमार साहेब यांनी असं ठरवलं की आयुक्तांच्या याच्यामार्फत की महाराष्ट्राच्या प्रत्येक मेनू कार्डमध्ये हॉटेलमध्ये यापुढे 1 मे पासून महाराष्ट्र दिनी चीज ॲनालॉग सर्व करत असेल तर चीज ॲनालॉग हा स्वतंत्र उल्लेख असेल आणि पनीर सर्व करत असेल पनीर हा सर्व उल्लेख करत असेल। म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला चीज ॲनालॉग मागवायचं असेल चीज ॲनालॉग मागवा आणि पनीर मागवायचं असेल तर पनीर मागवा। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।